हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर कैरी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कैरी हा प्रकार आवडतो. मला तर कैरीला पाहिलं आणि लगेचच त्याचं हळद मीठ लावून लोणचं करावं असं वाटलं. तर मी पटकन कैरीला चिरायला घेतलं, त्याच्या छोट्या छोट्या फोडी केल्या आणि हळद मीठ लावून एक अर्धा तास मुरायला ठेवलं. तर ते मुरलेलं लोणचं जेवताना खायला अप्रतिम लागतं. कैरीला पाहिलं की तोंडाला पाणीच सुटतं. तर नक्कीच तुम्हाला कैरी आवडते का ते कमेंट करून सांगा आणि तुमच्याही तोंडाला पाणी सुटतं का तेही कमेंट करून सांगा. तर इथे मी पटपट अशा कैरीच्या फोडी करून घेतल्या. मुलांना ही कैरी खूप आवडते, त्याच्यामुळं त्यांना म्हटलं की एक 5 मिनिटात तुम्हाला मी लोणचं करून देते. त्या फोडणीचीच कैरी बनवायची होती, परंतु म्हटलं चला एक कैरीचं आपण हळद मीठ टाकून लोणचं करूया आणि दुसऱ्या कैरीचं मी फोडणीची कैरी बनवणार आहे. तर इथे मी कैरीच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आणि हळद आणि मीठ टाकून ते एक अर्धा तास मुरायला ठेवणार आहे. एकदम टेस्टी असं हे फोडी मुरल्या होत्या आणि खूप छान लागल्या. तर तुम्हाला ही झटपट असं कैरीच्या फोडी आवडल्या का त्या नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने कैरी खाता तेही नक्की कमेंट करून सांगा. फोडणीची कैरी का हळद मीठ लावलेली कैरी तुम्हाला आवडते ते नक्की कमेंट करून सांगा. चला, बाय बाय.